हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मला खूप छान वाटत होतं. आज संडे होता आणि त्यावरून माझे संडेचे सगळे कामं मी ऑलरेडी फ्रायडेला केलेलं. म्हणजे जेव्हा बैलपोळा होता तेव्हा. तुम्ही तो व्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा नक्की. मग सकाळी उठली, अंघोळ वगैरे केली आणि आज मला हाही ताण नव्हता की मला केस धुवायचे म्हणून. कारण मी शुक्रवारीच धुवून मोकळी झालेली आणि मला ना खरंच एक ट्रोमा येऊन जातो जेव्हा मला केस धुवायचं म्हटलं तर. कारण माझे केस खूप लांब आहे आणि मला वेळ पण खूप लागतो म्हणून मला असं होतं की मी कधी एकदाच धुवून मोकळी होईल. त्यानंतर मी नखं कापत बसली होती कारण तुम्हाला माहितीच असेल श्रावण महिन्यात नखं नसतात कापत. तर मला पूर्ण 1 महिना थांबावं लागलं नखं कापण्यासाठी आणि ते झाल्यावर मग मी स्वयंपाकाला लागून गेली. स्वयंपाक होत राहील, डान्स करणं गरजेचं आहे, नाही का? मग आज तुम्हाला माहितीच असेल श्रावण महिना संपला म्हटल्यावर आज संडे पण होता. मग नॉन-व्हेज होतं घरात. तर मम्मी भाजी करणार होती. मला फक्त भाकरी आणि पोळ्या करायच्या होत्या. मग मी ते करायला लागले आणि आज मला कॉलेजचं पण खूप सारं काही काम होतं. सेमिनारचे टॉपिक फाइंड आउट करायचा होता. त्यानंतर असाइनमेंट्स लिहायचे होते, कंप्लीशन्स होते जे उद्याच्या उद्या द्यायचे. त्यानंतर ट्यूसडेला तर सुट्टी नसणार आहे, पण मी घेणार आहे हरतालिका आहे म्हणून. नंतर बुधवारी तर गणपती असणार म्हणजे 2 दिवसाच्या सुट्ट्या पडतील त्या आणि मग डायरेक्टली मी आता गुरुवारी जाईल कॉलेजला. छान वाटत होतं फार. आणि मग मी पीठ मळून घेतलं व्यवस्थित. मी ना असं एकसाठी पीठ नसत मळत भाकरीसाठी. मी एकदाच मळून घेते, मग त्याचे गोळे करून मग भाकर करत असते आणि मला ना भाकर खूप पोळीसारखी लागते. म्हणजे मला जाड भाकर अजिबात आवडत नाही. मी कुठे बाहेर गेली तर मी एखाद्या वेळेस घेते ॲडजस्ट करून, बट मला खूप पातळ भाकर लागत असते. तर मी तशीच करते आणि माझा नेहमी साईज आकार हा असाच असतो. मी याच आकारपर्यंत भाकर करत असते आणि मग मी माझं भाकर आणि भात करून मोकळी झालेली. त्यानंतर मी लगेच अभ्यासाला बसले कारण मला माहिती होतं एकदा जर मला आळस आला म्हणजे मी काहीच करणार नाही. मग मी लगेच अभ्यासाला बसले. थोडाफार अभ्यास केला, सेमिनारचे पॉइंट काढले, रीडिंग केली आणि मग मध्ये मला थोडीशी भूक लागलेली तर मग मी शिरा खाल्लेला आणि मग नंतर थोडंसं रडून पण पोट भरलं. मग नंतर मी ना झोपून घेतलेलं कारण मला खूप झोप येत होती. मग मी खूप लेट जेवण केलं कारण मी उठलीच खूप लेट. त्यानंतर दुपारचं जेवण करून टीव्ही बघत-बघत, मनोरंजन घेता-घेता संपवलं जेवण आणि नंतर मग परत अभ्यासाला बसले आणि माझ्या रडण्याला एवढं सीरियस नका घेऊ. ते माझं नेहमीचंच आहे. मला छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप लवकर राग येऊन जातो आणि माझा स्वभावच खूप चिडचिड आहे आणि मी प्लस इमोशनल खूप आहे. तर मला ते हृदयाला खूप लागतात काही गोष्टी, तर मी रडून देते. तर तुम्ही बघू शकता माझ्या आईने एवढा पसारा घातलेला होता, तो मी आवरत बसलेली आणि शेवटला हे कुकर धुवायचं विसरलेली, तर तेही धुतलं आणि नंतर रात्रीचे 1 वाजले. मी स्टडी करत होती, पण मला बाहेरून पाण्याचा आवाज येत होता, म्हणजेच नळ चालू होता. मग मी रात्री 1 वाजता बाहेर येऊन नळ बंद केलेला आणि मग घरात येऊन मीही माझा स्टडी वाइंड अप केला आणि झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.